नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी आहे ती आज मतमोजणी पार पडणार आहे। नांदेड शहरातील ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज या ठिकाणी मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत ते कर्मचारी, पोलीस कर्मचारी असतील, मनपा कर्मचारी असतील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। जवळपास 491 उमेदवारांचं जे भवितव्य आहे या ठिकाणी या मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। 491 उमेदवार एकूण या महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। आपण जर पाहिलं तर एकूण 20 प्रभाग आहेत। 20 प्रभागासाठी 81 उमेदवार हे नांदेडकरांना निवडून द्यायचे आहेत आणि 81 उमेदवारांसाठी उमेदवार निवडून द्यायचे आहेत। त्यामुळे या ठिकाणी 491 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। 491 उमेदवार जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत। त्यामुळे आता या महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत पाहता नांदेडकर कुणाला कौल देतील आणि हे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आता सर्व नांदेडकरांचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। LS मराठी न्यूज, जयपाल भोसले, नांदेड।